सगळ्या चर्चेची सांगता त्यांनी करत असताना मला फक्त विवेकानंदांचीच एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते. आपण सारखं म्हणत असतो की इतर सगळ्या धर्मांचं आपल्यावरती सातत्याने आक्रमण होत आहे. विवेकानंदांनी पहिल्याच भाषणात असं म्हणलं होतं की कुठल्याही मार्गाने जा, आमच्याच धर्मात त्यासाठी यायला पाहिजे असं मी म्हणणार नाही. प्रत्येक मार्ग शेवटी ईश्वरापर्यंत पोहोचतो असं मानणारा जर जगातला कुठला धर्म असेल तर तो हिंदू धर्म आहे. आणि या सगळ्या त्यांच्या तत्वज्ञानाचा जेव्हा युरोप अमेरिकेत प्रचार प्रचंड झाला तेव्हा एकदा ते इंग्लंडमधनं एका आघाडीतनं प्रवास करत होते ट्रेनमधनं, आणि ख्रिश्चन धर्माचा भयंकर पगडा असलेली एक बाई तिथे समोर बसली होती. ती ओळखत होती स्वामीजींना. ती भयंकर चिडली होती की हा माणूस सारखं इथे येऊन वेदांत आणि या सगळ्या विषयावर बोलतो. आणि म्हणून तिने त्यांना असं सांगितलं की काय वेगळं हो तुमच्या धर्माचं आणि आमच्या धर्माचं, जरा सांगता का एकदा. तर स्वामीजींनी असं सांगितलं की अहो काय 2 स्टेशन नंतर मला उतरायचंय, तर इतक्या थोडक्यात मी कसं सांगू सगळं आता. ती म्हणली नाही तरी सुद्धा सांगा ना, आमचा धर्मही तेच सांगतो, जास्त चांगल्या पद्धतीने सांगतो, तरी तुम्ही सांगता नाही तुमचा धर्म वेगळा आहे. तर वेगळा म्हणजे काय. आणि स्वामीजींनी फार सुंदर एक उत्तर दिलं. ते म्हणले तुला जलचक्र माहितीये का, की पाण्याची वाफ होते, वर जाते, त्याचे ढग बनतात काळे, वारा ते वाहून नेतो, कुठल्या तरी पर्वताच्या टोकावरती ते आदळतात आणि पुन्हा ते पाणी खाली येतं, वेगवेगळ्या मार्गांनी येतं, पुन्हा उरलेल्या साठलेल्या पाण्याची वाफ होते आणि हे चक्र अव्याहत निसर्गात चालू माहितीये. असे म्हणे वाफेचे थेंब वरती गेलेले एका ढगात बसले होते आणि तो ढग वाहत होता वाऱ्यावर आणि त्यांच्यात चर्चा चालू होती की आज कुठं पडायचंय. आणि भयंकर गडबड चालली होती. एक थेंब म्हणला मी गवताच्या पात्यावर पडीन आणि सूर्यकिरणात असा हिऱ्यासारखा चमकीन. एक थेंब म्हणला मी कंसावर पडीन. एक म्हणला मी असा उतारावरच्या अशा छपरावर पडीन आणि कौलांवरनं उड्या उड्या मारत पागोळ्यांमध्ये जाईन. एक म्हणला मी सरळ नदीतच पडीन. असं प्रत्येकाचं चाललं होतं. एक थेंब शांत बसला होता. सगळे त्याच्याकडे आले म्हणले अरे तुला काही वाटतं की नाही, सांग ना, आता वाहतोय ढग हा बाहेरनं आपला सगळ्यांना घेऊन, कुठेतरी आपण पडणार, तर तुला काय वाटतं. तो म्हणला एक गोष्ट अशी आहे की मुळात ढग बाहेर कुठं आपटणार आहे हे आपल्याला माहिती नाही, तर आपण कशाला बोला. ते म्हणले तरी सुद्धा ठरवायला काय हरकत आहे की मला असं करायचंय पुढं, असं काही ठरवलंयस का. म्हणलं नाही नाही खरं सांग, सगळे म्हणले. तो ते म्हणला हो म्हणजे तसं ठरवलंय म्हणले की फुटला जर ढग आणि खाली पडायचं असेल तर वाळवंटातल्या अत्यंत तप्त अशा वालुका कणावरती मला पडायचंय. सगळे म्हणले काय बावट आहे का तू, इतका तापलेला असेल तो की तू स्पर्श होईल तुझा त्याला आणि तुझी परत लगेच वाफ होईल, काय उपयोग आहे त्याला. तो म्हणला अगदी बरोबर आहे, ते भील, पण तेवढ्याशा स्पर्शात सुद्धा त्याच्या तापलेल्या त्या वृत्तीला मी जी काही थोडीशी शीतलता देईन ना तेवढी सुद्धा माझ्यासाठी खूप असेल. स्वामीजी त्या बाईला म्हणले आमचा हिंदू धर्म असा आहे. मला असं वाटतं ही सगळी सर्वसमावेशकता घेऊन आपलं राष्ट्र किंवा आपला आचार किंवा आपला विचार पुढे जात असतो आणि त्याचंच संपूर्ण खऱ्या अर्थाने नेतृत्व करणारे औरंगाबादच्या विवेकानंद आश्रमाचे विष्णुपादानंद महाराज यांना मी विनंती करतो की या संपूर्ण चर्चेचं सूत्र एकत्र गुंफून आपण याची भैरवी आता गावी. मी सर्वप्रथम स्वामी स्वरूपानंद महाराज आणि माताजींचे आभार मानतो. तसं तर इथे सर्व श्रोते बसले आहेत शांतपणे. गेल्या 3 तासांपासून मी इथनं बघतो आहे मंचांवरनं, आणि स्थिरपणे एकाग्रतेने सर्व इथे जे काही विचार मंथन चालू आहे त्याचा पूर्ण आदर करून ते श्रवण करीत आहेत. तर मी पण एक श्रोताच फक्त इथे मंचावर बसलेलो आहे. तुम्ही तिकडे समोर बसले आहेत आणि मी इथे बसलेलो आहे. तर हे जे सर्व विचारवंत यांनी आपले विचार प्रकट केले, राष्ट्रधर्म आणि शंकराचार्यांचे तत्वज्ञान, विषय मला खूप आवडला. जेव्हा माझ्याशी फोनवर स्वरूपानंद महाराज बोलले, विषय अगदी खूपच सुंदर आहे आणि आजच्या काळासाठी महत्त्वाचा आहे. आचार्यांचे तत्वज्ञान मी तर माझ्या
या संन्यास जीवनाच्या प्रारंभापासून त्यातनी मी अगदी प्रभावित झालेलो आहे, मुग्ध झालेलो आहे. मला भाग्य मिळालं आचार्यांचे भाष्य ऐकण्याचं, त्यांच्या विचारांचं चिंतन करण्याचं. आणि जेव्हा जेव्हा मला शक्य होईल, ऐकणारे श्रोते जर त्या प्रकारचे असतील तर मला बोलायला खूप आनंद होतो. आणि आपण तसे सर्वजण आहात इथे, आणि म्हणूनच आचार्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी आपण अत्यंत श्रद्धेने आणि आदर देऊन ते ऐकत आहात. बघा, आचार्यांचं तत्त्वज्ञान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक लक्षात ठेवायला पाहिजे गोष्ट, ती खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे आचार्यांचं काही तत्त्वज्ञान वगैरे नाही आहे. आचार्यांनी शंकराचार्यांनी स्वतःचं कोणतंही तत्त्वज्ञान सांगितलं नाही आहे. तत्वचिंतकांचे दोन गट पडत असतात, आपल्या इकडे म्हणा किंवा पाश्चात्य देशांनी म्हणा, की ते दावा करतात, म्हणतात की आमचं तत्वज्ञान आहे. जसं हर्बर्ट स्पेन्सर आहे, हेगेल आहे, कांट आहे, असे बरेचसे तत्वज्ञानी आहेत. त्यांच्या नावावरती तत्वज्ञान आहे. ते भारतात सुद्धा त्याचा काही वेळांपूर्वी चार्वाक आहे, बौद्ध तत्वज्ञान आहे, जैन तत्वज्ञान आहे, अशी. आणि आधुनिक युगामध्ये म्हणजे गेल्या या 50-100 वर्षांमध्ये या देशांमध्ये अनेक तत्वचिंतक होऊन गेलीत. आपण तरी चिंतक म्हणायला पाहिजे, तत्वचिंतक म्हणायला काही हरकत नाही. पण ते म्हणतात की हे आमचं तत्वज्ञान आहे. त्या अर्थाने शंकराचार्य हे माझं तत्वज्ञान आहे म्हणत नाहीत. किंबहुना भारताचा कोणीच तत्वचिंतक हे माझं तत्वज्ञान आहे असं म्हणत नाही. ती आपली परंपराच नाही आहे, ती या देशाची परंपरा नाही. या देशातला प्रत्येक तत्वचिंतक सांगत असतो की ऋषींनी जे सांगितलं आहे तेच फक्त आम्ही तुम्हाला सांगणार. मग ते साधू संत असो, तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भाष्यकारा ते वाट बसत वगैरे. मी काहीतरी सांगतो आहे आणि तुम्ही ऐका, हा आव आपल्या या सनातन वैदिक परंपरेमध्ये नाही. म्हणून आचार्य शंकरांनी जे सांगितलं आहे ते वैदिक परंपरेतलं, सनातन परंपरेतलं सांगितलं आहे. आणि ते म्हणतात ममन किंचिदपि ध्रुवमिप्सितम श्रुतिशिरपथ विस्तृतिम अंतरा. हे बघा, मला काहीही सांगायचं नाहीये तुम्हाला, फक्त श्रुतीच्या अर्थाचा, श्रुती म्हणजे उपनिषदाच्या अर्थांचा विस्तार करून सांगायचं. माझं तत्वज्ञान आहे. काय सुंदर आहे बघा, ऐकले. जसं त्यांनी सांगितलं की अहंकारचा वारा न लागो माझ्या जीवा, तसंच आमच्या शंकराचार्यांसारखा त्यांची उंची इतकी उठी आहे की आपण वर बघू तर आपल्याला ते अगदी त्यापेक्षा सुद्धा वर दिसेल, आपली दृष्टी जाईल त्यापेक्षा सुद्धा वर जाईल. इतक्या उंचीचे ही सगळे लोक आहेत. प्रचंड बुद्धिमत्ता. आमचे सगळे हे जे लोक आहेत बुद्धिमत्तेचे लोक आहेत. मग ते व्यास असो की भगवान कृष्ण असो. भगवान कृष्णाविषयी स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्याच्या बुद्धीतून गीता बाहेर आली अशी बुद्धिमत्ता जगाला पुन्हा कधी बघायला मिळणार नाही. मग ते ज्ञानेश्वर महाराज असो, मग स्वामी विवेकानंद असो, हे प्रचंड बुद्धिमत्तेचे होते, प्रचंड कर्तृत्वाचे होते, पण यांनी कधीही दावा केला नाही. म्हणून जेव्हा आचार्यांचं तत्वज्ञान आपण जेव्हा म्हणतो ते वैदिक तत्वज्ञान असतं आणि हे तत्वज्ञान समाजावर प्रभाव टाकीत असतं. आज आपण जे आहोत, जसं एका वक्त्याने उल्लेख केला की आजचा हिंदू धर्म हा शंकराचार्यांनी ऊर्जितावस्था आणलेला हिंदू धर्म आहे. बुद्ध काळानंतर तो इतिहासाचा भाग आहे.
की हिंदू धर्म जवळजवळ, कारण त्याला राजश्रय नव्हता, बुद्ध धर्माला राजश्रय होता, जवळपास लयाला गेला होता. आणि भगवान शंकराचार्याच्या रूपात जन्माला आले, अवतार पुरुष होते ते, अशी मान्यता आहे. आणि त्यांनी पुन्हा हिंदू धर्माला, कारण ती जगाची गरज आहे, फक्त देशाची गरज नाही आहे, या भारत वर्षाची गरज नाही आहे, ती जगाची गरज आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे शंकराचार्यांनी जर काही केलं असेल तर ते कार्य हे फक्त 100, 200, 300, 400 वर्ष चालण्यासारखं नाही आहे. या प्रतिभेचे आणि या चारित्र्य हा शब्द फार आपण उथळ अर्थाने वापरतो. ते साक्षात्कारी पुरुष होते भगवान शंकराचार्य, म्हणूनच त्यांना आपण भगवान हा शब्द लावत असतो. त्यांनी सत्याचं दर्शन, जसं मी तुम्हाला बघतोय, तुम्ही मला बघता आहात, तितकंच किंवा त्यापेक्षा अधिक उत्कट पद्धतीने त्यांनी ते सत्याचं दर्शन घेतलं होतं. आणि ते सत्य भौतिक नव्हतं, ते अतींद्रिय सत्य होतं. धर्म म्हणजे काय ते त्यांनी फक्त सांगितलंच नाही, तर तो त्यांच्या जीवनामध्ये परिपूर्णतेने उतरला होता. स्वामी विवेकानंदाचं एक सुंदर वाक्य आहे, ते म्हणतात, खरा धर्म हा नेहमी अतिद्रिय असतो. ट्रू रिलिजन इज ऑलवेज ट्रान्सेंडेंटल. म्हणून शंकराचार्यांनी जे काम केलं आणि इतर खूप लोकांनी नंतर काम केलं, त्याचा दर्जा हा वेगळा आहे, एकाच प्रकारचं नसतं. आणि म्हणून शंकराचार्यांचे किती मूर्ती आहेत, किती मंदिर आहेत, हे मुळीच महत्वाचं नाही आहे. आमचे ऋषींची नावं काय आहे, ते केव्हा जन्मले, ते कुठे जन्मले, त्यांनी कधीच पर्वा केली नाही. याचं कारण त्यांनी स्वतःला संपूर्णपणे पुसून टाकलं, त्यांचा अहंकार पुसून टाकला. त्यांना या जगापासून, ऐहिक जगापासून, या भौतिक जगापासून काहीच मिळवायचं नव्हतं. ज्यासाठी आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण खर्च करत असतो, पणाला लावत असतो, आणि म्हणूनच ते वेगळे असतात. त्यांना या ऐहिक जगापासून काहीही मिळवायचं नाही आहे, लक्षात ठेवा. शंकराचार्यांना जगापासून काहीही मिळवायचं नव्हतं. विवेकानंदांना, कृष्णाला ह्या जगापासून काहीच मिळवायचं नव्हतं. त्यांना फक्त द्यायचं होतं, आणि त्यांनी मुक्त हस्ताने दिलेलं आहे, आणि म्हणूनच ते जगलेले आहेत. स्वामींचं एक सुंदरसं वाक्य आहे, स्वामी विवेकानंदांचं. एका राजाला लिहिलं त्यांनी पत्रामध्ये, त्यातलं शेवटचं मी फक्त उद्धृत करतो इथे. दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. खरोखर ते जगतात की जे इतरांसाठी जगतात, जे स्वतःसाठी जगतात. त्यांना ते जगले आहेत किंवा ते जिवंत आहेत असं म्हणण्यापेक्षा मेलेले आहेत हे म्हणणं अधिक संयुक्तिक होईल. असे सतत जिवंत असणारे, कधीही नामशेष न होणारे असे भगवान शंकराचार्याचे. स्वामी विवेकानंद म्हणतात, आपण त्यांचे अनुयायी आहोत, आम्ही त्यांचे दास आहोत. कदाचित शंकराचार्याचं तत्वज्ञान सगळ्यांना नाही समजणार. धरण असतं, खूप उंच असतं, त्याची फक्त भिंत आपल्याला दिसते. तुम्हाला धरणाची गंमत बघायची असेल तर तुम्ही धरणाची भिंत चढून जा आणि धरणाच्या भिंतीवर उभी राहा, मग तुम्हाला दिसेल त्या धरणाची विशालता. ते पाणी अथांग तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. तद्वतच शंकराचार्यांचं जे बुद्धिवैभव आहे, त्यांची ती प्रतिभा आहे, त्यांचं जे दर्शन आहे, त्यांचा जो साक्षात्कार आहे, त्यांची सत्याविषयीची निष्ठा आहे, ते डोळ्यासमोर उभं राहिलं तर आपल्याला पण वाटतं की हा आमचा वारसा आहे, हा आमचा वारसा आहे, हा जपायला पाहिजे, हा जागतिक वारसा आहे. मी औरंगाबादहून आलो आहे.
अजंठा एलोरा हे आपले वारसे आहेत. ताजमहाल आपला वारसा आहे. जगातली सगळी लोक येतात बघायला. हे भौतिक वारसे आहेत, फार महत्त्वाचे आहेत. त्याची जपणूक व्हायला हवी, त्यांचं रक्षण व्हायला हवं. परंतु लक्षात ठेवा, या देशाची संस्कृती, या देशाचं मन कोणी घडवलं असेल तर ते म्हणजे ऋषींनी घडवलेलं आहे. त्या प्राचीन ऋषींनी घडवलं आहे की ज्यांच्या मुखातून आपण जसं सहजपणे श्वास घेतो त्याचप्रमाणे ती वाणी वेदांची सत्य बाहेर पडली होती. आणि नंतर आलेल्या सर्व आचार्यांनी, अगदी भगवान कृष्णाने सुद्धा, भगवान कृष्णाने जे सांगितलंय त्याला स्मृती म्हणतात. त्याला श्रुतीचं स्थान नाही आहे. स्मार्यन्ते च ब्रह्मसूत्र सुद्धा तेच म्हणतात की ती गीता जी आहे ती भगवान कृष्णाने सांगितली म्हणून महत्वाची नाही आहे, तर ती महत्वाची आहे की उपनिषद वाणी ती भगवंतानी जशी तशी सांगितली आहे म्हणून त्याला प्रस्थानत्रयामध्ये स्थान आहे. स्मृती प्रस्थान आहे. श्रुती प्रस्थान म्हणजे उपनिषद, न्याय प्रस्थान म्हणजे ब्रह्मसूत्र आणि स्मृती प्रस्थान म्हणजे गीता. ते प्रस्थानत्रय आहे. म्हणजे तुमच्या समोर सर्वोच्च आदर्श ठेवतात. मानवासमोर जो सर्वोच्च आदर्श असायला हवा, स्वामीजी म्हणतात तुमच्या समोर सर्वोच्च आदर्श ठेवा. तुम्ही मनुष्य आहात, मग मनुष्यासमोर सर्वोच्च आदर्श ठेवायला पाहिजे. हळूहळू मार्गक्रमण करा, समोर जा. तुम्ही कधी ना कधी तिथे जाऊन पोहोचालच. पण आपला आदर्श खाली आणू नका. तुम्ही आदर्शापर्यंत जा. म्हणते कठोपनिषदातलं जे प्रसिद्ध जो मंत्र आहे, जो मंत्र यमराज यमदेवता नचिकेताला सांगतात, नचिकेता उत्तिष्ठत, उठ. आणि उठल्यानंतर जागृत, आता जागा हो. आपण आधी जागे होतो नंतर उठतो, पण यमदेव म्हणतात की नचिकेता उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान बोधत निबोधत. श्रेष्ठ लोकांकडे जा आणि ते ज्ञान प्राप्त करून घे. स्वामी विवेकानंदांनी हेच कठोपनिषद तत्व त्यांनी फार सुंदर सांगितलं. अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. आणि गोल म्हणजे काय आहे? हे गोल म्हणजे माणसाचा गोल आहे, लक्षात ठेवा. आपण माणूस आहोत हे कधी विसरू नका. आणि भारताचं जे मन घडलेलं आहे, हे भारताचं मन ह्या महापुरुषांनी घडवलेलं आहे, लक्षात ठेवा. आपण खूप पराभूत झालो, शतकानुशतके पराभूत झालो. आणि आज सुद्धा असे बरेचसे मतप्रवाह येतात आहे. स्वामी विसिसुडू शब्द वापरले त्यांच्यामध्ये. या देशाने जे पचवलेलं आहे, जे सहन केलेलं आहे, कदाचित पृथ्वीच्या पाठीवर कोणी पण केलं नसेल. पण आमची ताकद कशात आहे? आमची ताकद आहे पडून उठण्यामध्ये आहे. स्वामीजी म्हणतात आम्ही कधीच पडलो नाही म्हणून. ते म्हणतात, स्वामी म्हणतात तुम्ही फक्त सोमनाथमध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला समजेल भारत काय आहे. 17दा त्याला तोडलं, पुन्हा उभा राहिला. सोमनाथचं मंदिर पुन्हा उभा राहिलं. ही आहे भारताची ताकद. ही भारताची ताकद आहे. म्हणून ही जी आपल्याला जी पतनं दिसतात किंवा हा जो अधपतन दिसतं किंवा आपण असं दिसतं की आपण जगामध्ये सगळ्यात जास्त मागासलेले आहोत. जितके काही दोष आहेत हे केवळ त्या देशातच आहेत, बरोबर आहे. परंतु लक्षात ठेवा, आमच्यामध्ये शक्ती आहे की सर्वांवर मात करून पुन्हा आम्ही उठू शकू. आणि इतके उठू शकू, जसं म्हटलं ना, आध्यात्मिकतेच्या बळावर उठू शकू. आपल्या देशाने जसं सांगितलं की सर्व धर्मांना समान मानलेलं आहे. सर्व धर्मांप्रती सन्मानाची भावना आहे, प्रेमाची भावना आहे. माझा जर हिंदू धर्म असेल तर मुसलमान धर्म माझा नाही आहे. मला तिथलं काही समजत नाही, कदाचित मला काही समजत नसेल. ख्रिश्चन धर्माचं माझं ज्ञान फारच तोकडं असेल किंवा इतर धर्माचं ज्ञान मला त्याचं काही गंधही नसेल, कबूल आहे. परंतु ते धर्म हे देवाशी जोडले गेले आहेत. त्याच्यामुळे जसं माझ्या आईच्या प्रती माझी श्रद्धा असते, माझं प्रेम असतं. आणि मला हे माहिती आहे की इतरांच्या पण आया असतात आणि त्या आया त्यांना पण तेवढेच प्रिय असतात, तेवढी त्यांची पण श्रद्धा असते. मग मला हे माहीत आहे सत्य. मग मी काय करेन? मी ती श्रद्धा त्याला किंमत देईल आहे, त्याची कदर करील आहे.
आणि त्या अर्थाने मी त्याची कदर करतो, त्याचं प्रेम करतो. मला माहिती आहे, मला नाही समजत त्याचं काय आवश्यकता आहे. मला किती भाषा येतात, मला 4-5 भाषा येत असतील, आणखी किती येणार. परंतु प्रत्येकाला आपली भाषा प्रिय असते, प्रत्येकाला आपलं अन्न प्रिय असतं, प्रत्येकाला स्वतःची गोष्ट प्रिय असते. मग ती भावना मला समजायला पाहिजे आणि मी त्या अर्थाने त्याची कदर करतो. माझं तसं माझ्या गोष्टीवर प्रेम असतं, तसं त्याच्यावर गोष्टीवर प्रेम करतो. तिथे ही कोण शिकवत आहे. जगामध्ये आज एकही धर्म नाही आहे हे शिकवत आहे. आणि नुसतं शिकवत नाही आहे, या भारतीयांनी आचरणात आणलं आहे. हे आपल्या आचरणात आहे. हा आपला राष्ट्रधर्म आहे, हा आपला राष्ट्र. म्हणून बघा, आपण कधी आक्रमण केली नाही. ते म्हणतात, स्वामीजींना हा प्रश्न नेहमी विचारायचा, तुम्ही काय केलं, तुम्ही कोणते जमीन जिंकले, तुम्ही कोणते देश जिंकले. तर म्हणतात, तेच आमचं वैशिष्ट्य आहे, आम्ही कोणावर आक्रमणच नाही केले, तेच आमची महानता आहे. आपण बांगलादेशमध्ये गेलो, खरोखर आपण तिथनं जिंकून काही आपल्याला कोण रडवणार होतं. आपण IPKF पाठवला कुठे, इथे आपण लाहोरमध्ये गेलो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती त्याचा भाग आहे, कारण गेल्या 50-60 वर्षात घडलेल्या पावी आहेत, तुम्हाला सगळं माहिती आहे. पण इथे आमचे राजकीय नेत्यांना आम्ही दिवस रात्र काय म्हणू शकू, त्याच्या नावाने काय करू, श्राद्ध करत असू. पण ते राज्यकर्ते सुद्धा ज्यांच्या काय म्हणतात, जे त्यांचं जे भरतात ना, त्यावेळी काय काय दिसतं, काय काय हे राज्यकर्ते ते काय आहे असं म्हणावं लागतं. ते म्हणजे संपूर्णपणे अनएथिकल, त्यांचे इमॉरल आपण म्हणता येईल. परंतु लक्षात ठेवा की ते सुद्धा ह्या परंपरेला तोडू शकत नाही. कशी असो ते, त्यांना सुद्धा तोडता आलं नाही. ते सुद्धा त्यांचं मन आहे, त्यांचं मन जे केलं आहे ऋषींनी केलेलं आहे. आणि भौतिक बाबतीमध्ये आपल्या धर्माचे कंपोजिट कल्चर म्हटलं जातं. या देशाचं कल्चर कंपोजिट कल्चर आहे. इट्स करेक्ट थिंग. या देशाचं कल्चर हे कंपोजिट कल्चर आहे. या देशामध्ये इतके आक्रमण झाले, इतक्या प्रकारचे लोक आले, शक आले, हुन आले, तारतार आले, आणखी काय नंतर कितीतरी मोगल आले, पोर्तुगीज आले, वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्यांच्या संस्कृतीचा ह्या देशाच्या संस्कृतीवर प्रभाव पडला आणि ते आम्ही स्वीकारलं. हे आपल्याला मान्य करायला हवं. स्वामी विवेकानंद म्हणतात, अरे आम्हाला चांगले शिवलेले कपडे सुद्धा घालता येत नव्हते, ते आम्हाला कोणी शिकवलं आहे, म्हणून त्याला दर्जे म्हणतात. ते मान्य करा, खुलेपणाने मान्य करायला पाहिजे. आपण आपले दरवाजे कशाला बंद, खिडक्या कशाला बंद करायला. परंतु लक्षात ठेवा की नाही, जसं आपण अधिकाधिक भौतिक गोष्टी इतरांकडनं, इतर संस्कृतीकडनं घेतल्या. आज आपण जेवतो, टेबलावर बसून जेवतो, आपले कपडे काय आहेत की नाही, आपले कपडे पाश्चात्य कपडे आहेत. पण त्याचं काय झालं, आपल्या संस्कृती सोडली काय, त्यांनी काही झालेलं नाही आहे. आपलं मन मात्र, आपले विचार, आपले संकल्पना, आपलं तत्वज्ञान जीवनाचं, ते मात्र जगातली कोणतीही संस्कृती बदलवू शकली नाही. आणि जोपर्यंत ती बदलवू शकत नाही तोपर्यंत ह्या देशाला काहीही काळजी करण्याचं कारण नाही. वी आर इमॉर्टल, स्वामी म्हणतात. वी आर इमॉर्टल बिकॉज आम्ही मायेचे पुत्र आहोत, स्वामी म्हणतात. आहे की नाही. आम्हाला जगातली कोणतीही शक्ती खऱ्या अर्थाने पराभूत करू शकणार नाही. आम्ही सदैव जिवंत राहू शकू. आणि ही श्रद्धा इतक्या खोलवर रुजलेली आहे की ती तुम्ही असं म्हणू नका की हे फक्त वरच्या स्तरावर चालत आहे. स्वामींनी सुद्धा म्हटलंय, जसं हे असतं दवबिंदू असतात, ते सकाळी गुलाबाच्या फुलावर पडतात आणि तेव्हा त्याला केव्हा फुलवतात समजत नाही. तसंच भारतीय तत्वज्ञान हे आहे, हे जगभर पसरलेलं आहे, पण ते त्याच्या नावाने पसरलेलं नाही. ती श्रद्धा अगदी खोल पर्यंत गेली. जसं महाराजांनी सांगितलं, सुनील चिंचोळकरांनी सांगितलं की गावातल्या माणसाला काही प्रॉब्लेम नाही आहे. हा प्रॉब्लेम युरोपियन लोक जे शिकलेले, आधुनिक शिक्षणाने जे शिक्षित झाले, त्यांना पूर्णपणे अश्रद्ध करून टाकलं गेलं आहे. ते मेकॉलेजचं सगळं आहे, त्याचा प्रताप आहे, तो काही असो. परंतु श्रद्धा ती ऋषींविषयी, धर्मस्थानाविषयी, आपल्या परंपरेविषयी, साधूंविषयी, संतांविषयी अजूनही आहे. मी बघतोय, तुम्ही सगळे शिकले सवले मोठे मोठे लोक बघा, किती श्रद्धेने आज दुपारी होम झाल्यानंतर, आश्चर्यकारक गोष्ट आहे. आज 2014 साली तुम्ही इतके लोक येऊ शकता आणि इतका श्रद्धा पूर्ण अंतःकरणाने येऊ शकता आणि कार्यक्रम भाग घेऊ शकता. किती तुम्हाला आश्चर्य वाटत नाही? मला तर खूप आश्चर्य वाटतं. जसं वाटायला नको, पण मला खूप आश्चर्य वाटतं. एक वृद्धा होती, अशी गोष्ट मी ऐकली माझ्या कानावर. ती केदारनाथला जात होती. रस्ता अतिशय कठीण गेलो आहे
मी कैलास केलाय, अमरनाथला सगळंच तीर्थयात्रा केलंय, केदार पण केलंय. तर तिथे केदारनाथला जात होती, तर ती अगदी म्हातारी बाई, तिला चालता येत नव्हतं, खडतर प्रवास आहे, गाडीने अशी तिकीट चालली होती. आम्ही गेलो होतो, आमच्यातले काही पायी गेले, काही घोड्यावर गेले. तर तिला, त्या वृद्धेला विचारलं की आजी तुम्ही कशाला जाता, एवढा खडतर प्रवास आहे, थंडी मी म्हणते, हवा नाही आहे, तिथे ऑक्सिजन कमी आहे, कशाला जाता आणि ते जाऊन करणार काय तुम्ही. त्याचं कारण असं की ती वृद्धा जी होती ती आंधळी होती, तिला काही दिसत नव्हतं, ती पूर्णपणे आंधळी होती. मग तिथे जाऊन तू करणार काय, इतकं खडतर करून चालून जातेस तू, तिथे देवासमोर उभे राहशील, त्याचा फायदा काय, तू बघू शकणार नाही, दर्शनच करू शकणार नाही, ज्यासाठी आपण जातो. तिची श्रद्धा बघा, तिची बुद्धी बघा. ती काय म्हणते, तुझं म्हणणं बरोबर आहे बाबा, मी काही देवाचं दर्शन घेऊ शकणार नाही, मी काही देवाला बघू शकणार नाही, पण देव तर मला बघेल, देवाची तर दृष्टी माझ्यावर पडेल ना, तितकं पुरे आहे मला. देवाची दृष्टी माझ्यावर पडेल की नाही, हे समजण्यासाठी खूप मजबूत श्रद्धा लागते. म्हणून आपण किती आधुनिक झालो, तुम्ही किती आधुनिक व्हा, किती भौतिकवादी व्हा, हिंदू धर्माने त्याला कुठे आडकाठी घातलेली नाही आहे की नाही. तो पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम हा पुरुषार्थ आहे, लक्षात ठेवा. मोक्ष हा पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ म्हणजे काय हो, पुरुषार्थाची व्याख्या काय आहे. पुरुषार्थाची व्याख्या अशी आहे की आज तुमच्याकडे नाही आहे पण तुम्हाला हवं आहे, ते तुम्ही संस्काराने मिळू शकता, परिश्रमाने मिळू शकता आणि कालांतराने मिळू शकता, त्याला म्हणतात पुरुषार्थ. मग काम हा पुरुषार्थ आहे, अर्थ हा पुरुषार्थ आहे, त्याचा उपभोग घ्या, कुठे अडचण नाही आहे. पण विसरू नका की हा पुरुषार्थ फक्त तुमच्या जन्मापासून मरणापर्यंतच आहे. पण जेव्हा तुम्ही धर्माचं पालन करणार, हा धर्म मात्र तुम्हाला मदत करेल परलोकामध्ये. आणि जर तुम्ही ह्याच लोकी जर तुम्ही मुक्त झाले, तर ज्ञान मुक्त म्हणजे मुक्ती म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेणं, स्वतःला जाणणं. नो युअर सेल्फ, नो दाय सेल्फ. तुम्ही माणूस नाही आहे, तुम्ही मनुष्य नाही, तुम्ही स्त्री नाही, तुम्ही पुरुष नाही, तुम्ही लहान नाही, तुम्ही मोठे नाही, काही नाही, तुम्ही आत्मा. तुम्ही विसरले आहात. तुम्हाला अग्नी जाळू शकत नाही, तुम्हाला वारा सुकवू शकत नाही, तुम्हाला पाणी भिजवू शकत नाही, तुम्हाला शस्त्र कापू शकत नाही, असे तुम्ही आत्मा आहात. आणि आत्मा म्हणूनच तुम्ही जगा, कारण तुमच्या भौतिकतेला प्रारंभ आहे आणि भौतिक अस्तित्वाला शेवट आहे. ज्याला प्रारंभ आहे, ज्याला शेवट आहे, ते तुम्ही कसे असू शकणार. तुम्ही अनंत आहात, तुम्हाला कुठे अंत नाही. हे कोण सांगतंय, हे उपनिषद सांगतात, हे ऋषींची वाणी आहे. आणि ऋषींच्या वाणीचाच मागोवा सगळ्या संतांनी, महापुरुषांनी, आचार्यांनी, भगवान अवतारांनी केलेला आहे, दुसरं काहीच नाही. विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, मला काही नवीन सांगण्याचा, तुमचे ज्ञानयोग जर वाचला स्वामींचा, त्यात 2-3 ठिकाणी स्पष्टपणे म्हटलंय, मला काही नवीन सांगायचं नाही आहे, फक्त त्या ऋषींची वाणी फक्त मला सांगायचे. आणि तुम्ही माझे ग्रंथ जर वाचाल, स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात की उपनिषद सोडून मी माझ्या वाणीत दुसरं काहीच सांगितलं नाही आहे. याचा अर्थ भगवान शंकराचार्य हे राणी राष्ट्र घडवलं, राष्ट्राचं मन घडवलेलं आहे. म्हणून राष्ट्रधर्म जेव्हा म्हणतो, ते राष्ट्रधर्म आपण हारलो जिंकलो हे राष्ट्र नव्हे, किंवा ज्याला काहीतरी भौतिक सीमा आहे ते राष्ट्र नव्हे, ते पण राष्ट्र असतं, त्याचं पण रक्षण व्हायला पाहिजे. त्याची प्रत्येक गोष्टी आपण प्राणपणाने जपायला पाहिजे. पण राष्ट्र म्हणजे राष्ट्राचा आत्मा, जो तुम्ही जाणता. या भारतीयातला त्याचा प्रत्येक जण, जो गरीबातला गरीब माणूस असो, तो किती वंचित असो, किती कंगाल असो, पण तो कधीही जगाचा विचार करतो तेव्हा शांतीचा विचार करतो. जगामध्ये सगळे सुखी व्हावे, जगात सगळे शांत व्हावे, कोणालाही त्रास होऊ नये, असा प्रार्थना करणं, अशी प्रार्थना करणाऱ्या या भूतलावर फक्त हा एक हिंदूचा आहे, लक्षात ठेवा, दुसरा कोणी नाही. आणि हे याचं वैशिष्ट्य आहे. शंकराचार्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते आपल्या चारित्र्याच्या बळावर, सत्य प्राप्तीच्या, सत्य दर्शनाच्या बळावर जेव्हा हे लोक सांगतात, तेव्हा ते पक्क होतं. साध्या माणसाने सांगितलं कोणी विचारत नाही की नाही, कारण त्यांच्याकडे मागे काही शक्ती नसते. ही जी मोठे लोक असतात त्यांच्या मागे ती शक्ती असते, आत्मदर्शनाची शक्ती असते. आणि त्यामुळे जेव्हा उभे राहतात आणि सांगतात, ते सगळ्या जगाला मान्य करावंच लागतं.
पातळीचे भगवान शंकराचार्य होते. खूपसं बोलायचं आहे पण आपला वेळ मला वाटतं इथेच संपत आला. मी संपवतो आणि उद्या मी इथे नाही आहे. मला खूप आनंद झाला असता शंकराचार्यांच्या मूर्तीच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहण्याचा, पण मला जमायचं नाही आहे. पण शंकराचार्यांच्या जेव्हा आपण भगवान शंकराचार्यांपुढे दंडवत करतो, साष्टांग दंडवत करतो किंवा त्यांना आपल्या हृदयातल्या सगळ्या भावना त्यांच्या चरणकमली समर्पित करतो, तेव्हा आपण या देशातल्या सगळ्या संतांच्या, महात्म्यांच्या, अवतारांच्या त्या ज्या भावना असतो त्या समर्पित करतो. कारण शंकराचार्य काही वेगळे नाही आहे, ते सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत, सर्व भारतीयत्वाचे ते प्रतिनिधी आहेत. धन्यवाद. नमस्कार. हॅलो, हरिओम. वैचारिक प्रबोधनाची एक प्रबळ संध्याकाळ आपण सर्वांनी अनुभवली. शिवशक्ती आश्रमाच्या उद्घाटन सोहळ्यामधील हा द्वितीय दिवस संपन्न होतोय. आज या ठिकाणी व्यासपीठावरील अत्यंत उच्च विचार आपण ऐकले. या विचारांचा स्रोत जे आपल्या 4 वेदांच्या मध्ये आहे, त्या वेदांच्या मधील मंत्रांचा या ठिकाणी जागर करण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणचे सर्व वेदोनारायण उपस्थित झालेले आहेत. यानंतर मंत्र जागराचा कार्यक्रम होईल, नंतरच महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तत्पूर्वी उद्याच्या कार्यक्रमाची मी सूचना देते. उद्या वैशाख शुद्ध पंचमी, भगवत पूज्यपाद आदिशंकराचार्य जयंती. आपण सर्व मान्यवरांच्या आणि विशेषतः आदिशंकराचार्यांचे प्रतिनिधी अनादी काळापासून जे धर्मप्रचार करतात, हातामध्ये धर्मध्वज घेऊन, असे 3 पीठांचे परमश्रद्धेय आचार्य या ठिकाणी उपस्थित असतील. या सगळ्या उद्याच्या सोहळ्यामध्ये उद्या दुपारी कार्यक्रम नाही आहे. उद्या सकाळीच बरोबर 8 वाजता श्री स्वरूपेश्वर महादेव मंदिर व श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर कलशारोहण हा कार्यक्रम संपन्न होईल. यावेळेस 3ही पीठांचे शंकराचार्य या ठिकाणी असतील आणि यानंतर कलशारोहण झाल्यानंतर नाश्ता होईल. नाश्ता झाल्यानंतर पुन्हा बरोबर 9:30 वाजता या ठिकाणी आपल्या पुढच्या शेवटच्या महत्त्वाच्या सोहळ्याचा प्रारंभ होईल, की ज्या सोहळ्याचं स्वरूप ज्याची आपण प्रतीक्षा करतोय. परमपूज्य स्वामीजींनी हे एक आदिशंकराचार्यांची माननीय